नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहे आणि बघू शकता तुम्ही वातावरण, पाणी सगळं एक नंबर आहे. निसर्ग म्हणजे आपला देव आहे आणि निसर्गाने दिलेली अनमोल भेटवस्तू ते म्हणजे जीवन. या जीवनातनी आपल्यावर डिपेंड आहे मित्रांनो, आपण आपली वेळ कशी आणायची. चांगली वेळ आणायची असेल तर तुम्ही चांगलेच कर्म करा आणि वाईट वेळ आणायची असेल तर तुम्ही कसे कर्म करा मग. कर्म तुमच्या वेळ ठरवते मित्रांनो. जर चांगले कर्म करायचे असेल तर तुम्हाला कधीच वाईट वेळेशी सामोरे जावं लागत नाही आणि कर्म जर तुमचे खराब असतील तर तुम्हाला चांगल्या वेळेशी कधीच सामोरे जावं लागत नाही. तुम्हाला कर्माचे फळ जिवंतपणे इथं भोगावेच लागेल इथं पृथ्वीवर आणि मेल्यानंतर बी तुम्हाला कर्म भोगावे लागेल. आता मेल्यानंतरच्या गोष्टी हे विज्ञान मान्य करत नाही. व्हॉट हॅपन आफ्टर बिकम अ डेथ ह्या गोष्टी सध्या विज्ञानाला मान्य नाही. पण हिंदू धर्मातनी गरुड पुराणमध्ये एक नाही बऱ्याच सजा मेन्शन आहेत. तिथं सजा ठरवल्या जाते तुमच्या कर्मावर. तुमचे जर कर्म चांगले असेल तर तुम्हाला स्वर्गाचे दरवाजे खुले आहेत. तुमचे जर कर्म खराब असेल तर तुमच्यासमोर मेजवानी ठेवलेली राहते. याला गरम तेलातनी तळायचं आहे, की याला पाण्यातनी डुबून मारायचं आहे. मरण नाही तिथं. मरण फक्त तुम्हाला पृथ्वी लोकावरच आहे. मरण फक्त पृथ्वीवरच आहे. तिथं तुम्हाला फक्त वेदना राहतील, मरण नाही राहत. म्हणजे विचार करा आणि इमॅजिन करा. तुम्हाला वेदना होऊन राहिल्या, तुम्ही कढईत तळून राहिले आणि फक्त तुम्हाला वेदना होऊन राहिल्या, मरण नाही. इमॅजिन करा. ह्या गरुड पुराणमध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन आहेत आणि गरुड पुराण मी वाचलेलं आहे आणि कुठल्याच धर्मातनी वाईट गोष्टी नाही आहे मित्रांनो. प्रत्येक धर्मातनी चांगल्याच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे म्हणतो की धर्म प्रत्येकाचा चांगला आहे आणि प्रत्येकाने आपापल्या धर्माची रिस्पेक्ट केली पाहिजे आणि चांगले कर्म केले पाहिजे. तुम्हाला वाटत असेल की मी याला फसून चांगलं काम करतो, लोकाला सगळ्याला माझ्याकडून केले आणि माझे कर्म योग्य आहे, मला वाटते योग्य, तर त्या गोष्टी नसते मित्रांनो. जे निसर्गाला वाटते त्याच गोष्टी सगळ्या गृहीत आहेत.